हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचा तिसरा पार्ट बघणार आहे, म्हणजे शेवटचा पार्ट. तर याच्या अगोदर मी या ब्लाऊजचे दोन भागमध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे पूर्ण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण स्टिचिंग बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, आता हा आपला पाठीमागचा भाग आहे. तिथे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे उलट्या बाजूला. तर इथे बघा, आता समोरून वरच्या बाजूला इथे गळ्याची जी रुंदी आहे ती खूप जास्त आहे, म्हणजे आपली पूर्णच डिझाईन कट होत आहे. जर इथं आपण जसं आहे तसं कटिंग केलं तर इथे आपल्याला थोडीशी तरी डिझाईन आपली पाठीवरची एक साईडच आहे पहिलेच, तर ती आली पाहिजे. तर इथे मी काय केलं आहे, गळ्याला मधोमध फोल्ड करून इथे एक पिन लावून घेतली आहे आणि दोन्ही बी भागाला इथे बरोबर ठेवून बरोबर आपल्या डिझाईन नुसार ऍडजस्ट करून घेतले आहे. आणि इथे उलट्या भागावरच मी आता फक्त अस्तरचा कपडा ठेवून शिलाई मारून घेत आहे. आता इथे बघा, इथे बाजूची जी डिझाईन आहे थोडीशी कट होत आहे, कारण की मधातून आपण फोल्ड केला तरी सुद्धा इथे थोडीशी कट होत आहे. तर आता जेवढी येईल तेवढी आपल्याला घ्यायची आहे. आता थोडीशी काटानं कट झाली तर झाली, आता त्याला काही इलाज नाही. तर इथे बघा, पूर्ण अस्तर असं या प्रकारे आपल्याला प्रेस करून हाताने असं जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा, पूर्ण अस्तर जोडून घेतले आहे आणि साईडचा जे पण कपडा आहे शिल्लकचा तो इथे कट करून घेतला आहे. आणि जे अस्तरचे पूर्ण कपडे आहेत ते मी पूर्ण जोडून घेतले आहे. आता इथे पाठीमागच्या भागाला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. तर इथे टक्स द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला. तर मी इथे 5 इंचावर टक्स देऊन घेतला आहे बघा, या प्रकारे लांबीमध्ये 5 इंचापर्यंत. तर अशा आपल्याला या प्रकारे कमीच टक्स घ्यायचा आहे, 5 इंच. कारण की जास्त जर टक्स घेतला तर आपल्या इथे आर्मोलच्या फिटिंगच्या साईडला आर्मोलमध्ये इथे आपल्याला फुगा तयार होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे टक्सची जी रुंदी आहे ती कमीच घ्यायची आहे. आता दोन्ही टक्स आपले मारून झाले की इथे काटाने थोडंसं आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे कपडा. कारण का होते, टक्स मारल्यामुळे साईडचे जे फिटिंगच्या बाजूचं जे आहे आपला कपडा ते क्रॉसमध्ये जात आहे. तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. आता इथे कमरपट्टी तयार करत आहे मी बघा. ते एक लांब पट्टी तयार केली आहे. आता दोन्ही बाजूने थोडं थोडं कमी पडत आहे कमरपट्टी, पण तेवढं आपल्या फिटिंग मध्ये जाणार आहे, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही होणार. तर इथे बघा, आता वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेतली आहे आणि पुन्हा ब्लाऊज पलटी करून इथे डबल फोल्ड करून घेतला आहे. तर या प्रकारे आपला पूर्ण पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर इथे आता आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे, सॉरी स्टिचिंग करायचं आहे पूर्ण. तर इथे मी अस्तर जोडून घेतले आहे, कारण की पूर्ण अस्तर जोडण्याचं जरी व्हिडिओ बनवला तर खूप मोठा व्हिडिओ होतो. तर मी इथे जसे पण पार्ट होते आपले तसे अस्तर जोडून घेतले आहे. आता काय करायचं आहे, दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून बघायचे आहे आणि कटोरी जोडायला वरच्या बाजूने सुरुवात करायची आहे. तर कधी पण कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो, आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूनच कटोरी जोडायची आहे. खालच्या बाजूने जर शिल्लक आपला कपडा राहत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे बरोबर आपले कमी नाही पडले आणि जास्तही नाही झाली. जेवढं आपण कटिंग मध्ये घेतलं होतं तेवढंच इथे बरोबर आलेलं आहे. आता इथे आपल्याला जेवढं आपलं टक्स साठी आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं तेवढं इथे घ्यायचं आहे. तर मी इथे अंदाजेच घेतला आहे, कारण की मला माहित होतं याचं. तर इथे बघा, मी टक्स घेतला आहे कटोरीचा आणि नंतर खालच्या बाजूने इथे क्रॉस पट्टी लावून घेतली आहे. डबल शिलाई केली आहे क्रॉस पट्टीला या प्रकारे बघा. तर कटोरीचं जे लुक आहे ते बघा किती छान आलेलं आहे. तर या प्रकारे आपल्याला दोन्ही भाग तयार करायचे आहे. आता इथे मी पट्टी लावून घेत आहे बघा, या प्रकारे. तर जे गळ्याच्या कपड्यामधून आपल्या इथे ब्लाऊजचा जे मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो निघला होता, तो इथे मी डबल फोल्ड करून इथे बघा उलट्या बाजून ठेवून घेतला आहे आणि नंतर ब्लाऊज सरळ करून वरच्या बाजूने फोल्ड करून घेतला आहे आणि त्याच्यावर शिलाई मारून घेतली आहे. तर हे आपल्याला आपली आयपट्टी तयार होते इथे बघा, या प्रकारे. तर याला सुद्धा एक काटावर अधिक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मधातच धागा पण संपलेला आहे, तर मी इथे पहिले धागा भरून घेते. आता इथे बघा, धागा भरून झाल्याच्या नंतर जिथून शिलाई आपली कट झाली होती तिथूनच पुन्हा मी इथे शिलाई मारून घेत आहे या प्रकारे. तर इथे बघा, आपला एक भाग तयार झालेला आहे. तर दुसरा भाग सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचा आहे बघा. तर मी दोन्ही भाग तयार करून घेतले आहे. तर इथे दुसरी हुकपट्टी लावायच्या अगोदर काय करायचं, आपल्याला चेक करून घ्यायचं आहे दोन्ही भाग आपले एकसारखे आहेत का. आता इथे हुकपट्टी लावल्याच्या नंतर शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर शोल्डरची जी फिटिंगची लाईन आहे ती आपल्याला बघायची आहे, खालीवरी आहे का बरोबर आहे. तर इथे बघा,
कटोरीच्या सरी जी क्रॉसपट्टी आहे त्या बाजूने मी थोडस इथे शिलाई मारून घेतली आहे, कारण की थोडासा समोरचा भाग जास्त होत आहे. कारण की आपण समोरच्या भागाची उंची जास्त घेतलेली असते, तर फिटिंगच्या बाजूने काय होते आपली कमी जास्त होत असते. तर ती आपल्याला इथे क्रॉसपट्टीच्या बाजूने किंवा मग आपला आर्मोलचा जो आहे भाग तिथे आपल्याला समोरच्या आर्मोलला थोडस एकसारखं कट करून घ्यायचं आहे. आता कपडा किती चिंद्या चिंद्या वाचला आहे बघा. याच्यामध्येच आपल्याला आता पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहे. आणि अस्तरचा कपडा पण थोडासा वेगळा दिला होता. जर सेम असता तर आपण अस्तरच्या कपड्यामध्ये काढले असते. पण इथे अस्तरचा कपडा सुद्धा वाचलेला नाहीये. तर याच्यामध्ये आता मी अशा छोट्या छोट्या पट्ट्या काढलेल्या आहे 1-1 इंचाच्या. आता इथे बघून घेतलाय की बाहीसाठी आपल्याला जॉईंट लागते, तर तो आहे की नाही कापड शिल्लक. तर बाहीसाठी कापड त्याच्यामध्येच फोल्ड केलेला आहे. तर या प्रकारे इथं पूर्ण पट्ट्या जोडून घ्यायच्या आपल्याला. एक सारख्या पट्ट्या करायच्या. आता हा कपडा एवढा म्हणजे असा सुळसुळ आहे, तर याची पायपिंग बनणे खूप अवघड आहे. पण तरी पण आपल्याला जशी पण शक्य होते तशी बनवून घ्यायची आहे. तर मी या प्रकारे बघा सर्व पट्ट्या जोडून घेतल्या आहे. आता आपल्याला जर कमी पडली तर अधिक एखादी छोटीशी जोडून घ्यायची आहे. आता इथे अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे या प्रकारे. आणि पाव इंचावर एकदम 2 लाईनीवर आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. आता फक्त वरची जी पट्टी आहे आपल्याला गळ्याची ती ओढून घ्यायची आहे. पायपिंगची आपल्याला जे ब्लाऊजचा गळा आहे तो अजिबात नाही ओढायचा. तो हलक्या हातानेच ठेवायचा आहे, फिरवून घ्यायचा आहे. फक्त जी पट्टी आपण लावत आहोत तीच ओढत ओढत घ्यायची आहे. तर इथे बघा आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी पुरून उरली आहे. आता इथे पण खालच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं या प्रकारे. याने काय होणार आपल्या पायपिंगची फिनिशिंग चांगली येणार आहे. आता साईडनं जो बी कपडा शिल्लक आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे. जे पण शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला इथे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि पायपिंगवर पूर्ण मधोमध एकदम काटावर शिलाई देत घ्यायचं आहे या प्रकारे. तर आपली अशी पायपिंग तयार होते खूप छान. तर आता इथे थोडंसं वर्क आहे तर तिथे थोडंसं खालीवरी होणार आहे. एकदम प्लेन अशी पायपिंग येणार नाही एकसारखे. पण ठीक आहे, आपण तरी पण चांगला प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून चांगलंच आले पाहिजे. तर या प्रकारे बघा आता इथे पूर्ण पायपिंग आपली जोडून होतच आहे. आता पायपिंग जोडल्याच्या नंतर आपल्याला बाही तयार करायची आहे. तर बाहीला इथे जॉईंट द्यावं लागणार आहे आपल्याला दोन्ही बाहीला. कारण की वर्कचं ब्लाऊज असलं तर आपल्याला जॉईंट द्यावंच लागते, कारण की वर्क एकसारखं येत नाही. आणि जेवढं आपल्याला बाहीचं जे आपण घडी घेतो छातीचा चौथा भाग, तर तेवढं आपल्याला कपडा भेटत नाही. तर या प्रकारे बघा आता हे मागचा पुढचा भाग दोन्ही तयार झाले आहे आणि नेकलाईन सुद्धा तयार झाली आहे. आता इथे काय करायचंय बघून घ्यायचं आहे. आता दोन्ही व्यवस्थित बाह्या ठेवून घ्यायच्या आहे. दोन्ही कापडावर एकसारख्या आल्या पाहिजे. आणि नंतर आपल्याला जॉईन करायचं आहे. आता इथे काय झाले आहे, एका बाहीला एकाच बाजूने जॉईंट येईल, कारण की एका बाजूने थोडासा कपडा शिल्लक आहे. आणि एका बाहीला दोन्ही बाजूने जॉईंट येईल. तर मी इथे एका बाहीला जॉईंट मारून घेतला एका साईडला. आणि पाव इंचावर इथे बघा शिलाई मारून घेतली आहे. पाव इंच म्हणजे थोडस अर्धा इंचाला थोडस कमी. तर इथे बघा या प्रकारे आता वरून आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करून अधिक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पूर्ण बाहीला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला एकच बाही तयार करून एकच बाही लावून दाखवणार आहे. आणि नंतर पूर्ण ब्लाऊज तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा आता जो पण शिल्लक कपडा आहे आपला तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता एवढी डिझाईन आपल्याला आलेली आहे. आता ती बाही मधातून जोडून घ्यायची आहे सेंटर पासून. आणि त्या अगोदर इथे काय चेक करायचं आहे, जे आपण क्रॉस मार्किंग केलं होतं तर ते इथे समोरच्या बाजूने आलं पाहिजे, कारण की आपण समोरच्या भागासाठी शेप दिलेला असतो. तर तिथे क्रॉस मार्किंग केलेलं असते, किंवा तुम्ही जे पण काही कट वगैरे देता ते आपल्याला समोरच्या भागाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर आता इथे मी बाही जोडून घेतली आहे या प्रकारे. आता आपल्याला सरळ मध्येच कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे, कारण आपण याला कव्हर शिलाई करत आहे. तर इथे बघून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग साईडने 1.5 इंच शिलाईसाठी सोडायचा आहे. आणि साईडने अधिक जर काही कपडा निघत असेल तर तो आपल्याला शिलाईमध्ये घेऊन घ्यायचा आहे. याने काय होणार आहे, जो आपल्या फिटिंगच्या साईडला जो झोल तयार होतो, रिंकल्स तयार होतात ते येणार नाही. कारण की जेवढं माप आहे आपलं तेवढाच आपण कपडा घेत आहे. जर जास्त कपडा घेतला तर तो तिथे जमा होणार आहे.
आता इथे काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला ब्लाऊज पलटी करून एक काठावर टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्या छातीचं कमरेचं जे माप आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. आता मी इथे कमरेचं माप विसरले तर पुन्हा मी इथे मोजून घेतलं आहे. तर इथे बघा 7.5 वर एक लाईन वर कमरेचं माप आहे आणि छातीचं चौथा भाग इथे 9.5 इंच आहे. आता दंडगीर टाकायचा आहे इथे 5.6 इंच. या प्रकारे सिधी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. तर एकदम सरळ आणि सीधी शिलाई आलेली आहे आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगची. तर कटिंग जर बरोबर असेल तर फिटिंग एकदम बरोबर येणार. तर सर्वात पहिले आपल्याला कटिंगवरच लक्ष द्यायचं आहे. याचे दोन भाग मी कटिंगचे केले आहे व्हिडिओ. तर ते माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता याचा पूर्ण मी तुम्हाला लुक दाखवते. जर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.